हाय हॅलो नमस्कार. वुलन क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सुंदर असा आपण हा मोगऱ्याचा गजरा कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत. तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे हा मोगऱ्याचा गजरा बनवून आपला कंप्लीट झालेला आहे. अगदी रिअल वाटत आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. हा सुंदर असा मोगऱ्याचा गजरा अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा जर तुम्हाला बघायचं असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. सुरुवातीला इथे आपण हा ग्रीन कलरचा धागा यूज करणार आहोत आणि हा व्हाईट कलरचा. त्यानंतर क्रोचेट हुक 1.75 mm वापरणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. सुरुवातीला इथे आपण अशा पद्धतीने हुक करून घ्यायचं आहे. हुक केल्यानंतर एक एक साखळ्या करून घेणार आहोत. अशा प्रकारे इथे आपण साखळी करून घेतलेली आहे. टोटल इथे मी 80 साखळ्या करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जेवढा मोठा हा गजरा बनवायचा असेल तेवढा तुम्ही हा घेऊ शकतात. त्यानंतर एक साखळी सोडल्यानंतर त्याच्या नेक्स्ट साखळीमध्ये आपण सिंगल क्रोशेट करून घेणार आहोत. प्रत्येक साखळीमध्ये एक एक सिंगल क्रोशेट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे आपण ही पूर्ण साखळी करून घेणार आहोत. त्याच्यावर प्रत्येक साखळीवरती एक एक सिंगल क्रोशेट करून घेणार आहोत आणि हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण एक एक साखळी करून घेणार आहोत आणि ही संपूर्ण लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने इथे आपली संपूर्ण सिंगल क्रोशेट बनवून कंप्लीट झालेली आहे. तुम्ही बघू शकता इथे मी संपूर्ण लाईन करून घेतलेली आहे. आता इथे स्लिप स्टिच करून हा धागा कट करून घ्यायचा आहे. आता इथे आपण व्हाईट कलरचा धागा वापरणार आहोत. इथे आपण आता हा व्हाईट कलरचा धागा जॉईन करून घेतलेला आहे. फर्स्ट साखळी जिथे आपण बनवली तिथे आपण हा धागा जॉईन करून घेतला. तर तिकडेच आपण 3 साखळ्या करून घेणार आहोत आणि सेम गॅपमध्ये आता एक एक डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे. टोटल इथे आपण हे 4 डबल क्रोशेट केले सेम गॅपमध्ये. आता हे जे 3 साखळ्या केल्या, ही जी तिसरी साखळी आहे त्याच्यावरती आपण अशा पद्धतीने हा धागा काढायचा आणि हा हुक अशा पद्धतीने ओढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपली ही पॉपकॉर्न स्टिच बनवून तयार झालेली आहे. पुन्हा 3 साखळ्या करायच्या आहेत. आता त्याच्या सेम गॅपमध्ये हा धागा जॉईन करून घेणार आहोत. अशा पद्धतीने हा काढून घ्यायचा आहे आणि आता त्याच्या नेक्स्ट गॅपमध्ये नेक्स्ट जे सिंगल क्रोशेट आहे तिथे एक सिंगल क्रोशेट करून घ्यायचे आहे. सुरुवातीला सिंगल क्रोशेट करून घेतल्यानंतर पुन्हा 3 साखळ्या करायच्या आहेत. 1 2 3
आता सेम गॅपमध्ये पुन्हा 4 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण 4 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा 3 साकळ्या जिथे केल्या अशा पद्धतीने हुक टाकून घ्यायचं आहे आणि हा धागा ओढून घ्यायचा आहे. त्याच्यातून पुन्हा 3 साकळ्या करायच्या आहेत आणि आता जिथे आपण हे धागा जॉईन केलेला स्लिप स्टिच सिंगल क्रोशेट करून घेतलं तिथेच आपण अशा पद्धतीने स्लिप स्टिच करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपले हे पॉपकॉर्न बनवून कंप्लीट झालेले आहेत. आता नेक्स्ट गॅपमध्ये पुन्हा असं कंटिन्यू आपण सर्व गॅपमध्ये करून घेणार आहोत. अशा पद्धतीने इथे मी हाफ गजरा माझा इथे बनवून झालेला आहे. अर्ध्यापेक्षा जास्त इथे मी गजरा करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. अशा पद्धतीने संपूर्ण आपण गजरा हा करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथून सुरुवातीला 3 साखळ्या करायच्या आहेत. त्यामध्ये एकाच गॅपमध्ये सेम गॅपमध्ये आपण 4 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. चार डबल क्रोशेट करून झाल्यानंतर हा धागा थोडा ओढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि इथे जे आपण 3 साखळ्या केल्या जी तिसरी साखळी आहे तिथे आपण अशा पद्धतीने हुक टाकायचं आहे आणि हा धागा ओढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पुन्हा 3 साखळ्या करायच्या आहेत. 1 2 3 आणि इथे जिथे आपण जॉईन केलं त्याच गॅपमध्ये सेम गॅपमध्ये एक स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता पुन्हा नेक्स्ट गॅपमध्ये जाण्यासाठी एक सिंगल क्रोशेट करून नेक्स्ट गॅपमध्ये यायचं आहे. त्यानंतर पुन्हा 3 साखळ्या करायच्या आहेत. 3 साखळ्या केल्यानंतर पुन्हा सेम गॅपमध्ये 4 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने हे आपण 4 डबल क्रोशेट करून घेतलेले आहेत. त्यानंतर पुन्हा हा धागा ओढून जिथे आपण 3 साखळ्या केल्या अशा पद्धतीने हा धागा काढून घ्यायचा आहे आणि पुन्हा 3 साखळ्या करायच्या आहेत. 1 2 3 आणि हे जिथे आपण गॅपमध्ये जॉईन केलं तिथेच अशा पद्धतीने स्लिप स्टिच करून कंटिन्यू करायचं आहे. सेम पद्धतीने आपण इथे पूर्ण करून घेणार आहोत. अशा पद्धतीने इथे मी हे कंटिन्यू करून घेतलेलं आहे. इथे आपण शेवटी कोपऱ्याला सुद्धा एक आपण मोगऱ्याचं कळी करून घेणार आहोत. सेम पद्धतीने इथे सुद्धा करून घ्यायचं आहे. सुरुवातीला 3 साखळ्या करायच्या आहेत. त्यानंतर 4 डबल क्रोशेट सेम गॅपमध्ये अशा पद्धतीने हे 4 डबल क्रोशेट करून झाल्यानंतर हा तिसऱ्या साखळीमध्ये हा धागा काढून घ्यायचा. पुन्हा 3 साखळ्या करायच्या आहेत. आता पुन्हा इथे जॉईन करून घ्यायचं आहे म्हणजे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे आणि हा धागा कट करून घ्यायचा आहे. इथे आपला संपूर्ण गजरा बनवून कंप्लीट झालेला आहे. आता आपण पुन्हा हा ग्रीन कलरचा धागा इथे जॉईन करून घेणार आहोत आणि एक एक साखळी करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण इथे हे साखळ्या करून घेतलेल्या आहेत. थोड्या एक्स्ट्रा करायच्या आहेत. अशा पद्धतीने आता आपण एक लीफ बनवणार आहोत इकडे. त्यासाठी एक साखळी करून दुसऱ्या साखळीमध्ये सिंगल क्रोशेट करायचं आहे. नंतर एक
हाफ डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे. त्याच्या नेक्स्ट साखळीमध्ये एक डबल क्रोशेट करायचं आहे. पुन्हा त्याच्या नेक्स्ट साखळीमध्ये एक डबल क्रोशेट करायचं आहे. आता सेम गॅपमध्ये आपण एक ट्रिपल क्रोशेट करून घेणार आहोत. पुन्हा एक सेम गॅपमध्ये डबल क्रोशेट करायचं आहे. त्याच्या नेक्स्ट गॅपमध्ये सुद्धा आपण एक डबल क्रोशेट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने सुरुवातीला पुन्हा एक हाफ डबल क्रोशेट करायचं आहे. आणि सिंगल क्रोशेट करून हे जॉईन करायचे. अशा पद्धतीने ही एक साईड कंप्लीट झालेली आहे. पुन्हा आपण या साईडने सुद्धा करून घेणार आहोत. स्लिप स्टिच केल्यानंतर पुन्हा त्याच्या नेक्स्ट साईडने एक सिंगल क्रोशेट करायचं आहे. त्याच्यानंतर एक हाफ डबल क्रोशेट करायचं आहे. पुन्हा त्याच्या नेक्स्ट गॅपमध्ये एक डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे. पुन्हा त्याच्या नेक्स्ट गॅपमध्ये एक डबल क्रोशेट करायचं आहे. त्यानंतर सेम गॅपमध्ये एक ट्रिपल क्रोशेट करायचं आहे. पुन्हा सेम गॅपमध्ये एक डबल क्रोशेट करायचं आहे. आता त्याच्या नेक्स्ट गॅपमध्ये एक डबल क्रोशेट, पुन्हा एक हाफ डबल क्रोशेट, त्यानंतर सिंगल क्रोशेट करायचं आहे. सिंगल क्रोशेट केल्यानंतर 3 साखळ्या करायच्या आहेत. 3 किंवा आपण 2 सुद्धा करू शकतात. इथे मी 3 साखळ्या करणार आहे. त्यानंतर जिथे आपण एक सिंगल क्रोशेट सुरुवातीला सिंगल क्रोशेट केलं तिथेच हे जॉईन करून घ्यायचं आहे. स्लिप स्टिच करायचं आहे इथे. अशा पद्धतीने इथे आपला सुंदर असा लीफ बनवून कंप्लीट झालेला आहे. आपण इथे धागा कट करून घेतला आहे. हा एक्स्ट्रा धागा ह्याच्यामध्येच आपण हाईड करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपलं हे लीफ बनवून कंप्लीट झालेलं आहे. हा धागा आता कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथे सुद्धा आपण कंटिन्यू करून घ्यायचं आहे. इथे मी सुरुवातीला 20 साखळ्या केल्या, त्याच्यानंतर आणखीन 5 साखळ्या करून घेतल्या, पण टोटल आपले हे 7 साखळ्यामध्ये आपलं लीफ बनवून कंप्लीट झालेलं आहे. आता या साईडला सुद्धा आपण कंटिन्यू करून घेणार आहोत. इथे आपला हा सुंदर असा मोगऱ्याचा गजरा बनवून कंप्लीट झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे आपण हा कंप्लीट करून घेतलेला आहे. आणि इथे आपण हे लीफ सुद्धा करून घेतले आहे, दोन्ही बाजूने करून घेतलेले आहे. अशा पद्धतीने आपण हे बांधू शकतात. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.